धनगर समाजाला एसटी आरक्षण लागू करण्यासाठी धनगर समाजाने उग्र आंदोलन जे आहे या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी पंढरपूर असेल, नेवासा असेल, लातूर असेल, अनेक ठिकाणी औरंगाबाद असेल, अशा ठिकाणी आंदोलन त्या ठिकाणी आमरण उपोषण जे आहे धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी तोडण्याने त्या ठिकाणी केलं। आणि हे आंदोलन या आंदोलन दखल जी आहे ते महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी घेतली। 2 मंत्री त्या ठिकाणी पाठवण्यात आले आणि आम्हाला मुख्यमंत्र्यांची बैठक जी आहे ती मुख्यमंत्र्यांची बैठक होऊन त्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला लेखी शब्द दिला की तुम्ही कागदपत्र जे आहे तुम्ही सादर करा, त्याच्यावरती कायदेशीर सल्ला घेऊन येत्या 15 दिवसामध्ये आम्ही हा धनगर समाजाचा आरक्षणाचा जे जो आहे तो आम्ही काढू असं लेखी आश्वासन त्या ठिकाणी आम्हाला दिलं। धनगर समाजाचा एसटीमध्ये कसा समावेश आहे, कसा ऑलरेडी समावेश झालेला आहे, त्याची कशी अंमलबजावणी करता येईल याविषयीचे आम्ही कायदेशीर पुरावे, कायदा जो प्रचलित कायदे आहेत त्या ठिकाणी महाराष्ट्राचा स्टॅम्प ड्युटी कायदा असेल, कोर्ट फी कायदा असेल, त्याचप्रमाणे अॅट्रॉसिटी देशाचा अॅट्रॉसिटी कायदा असेल, असे 5 कायदे जे आहेत त्या 5 कायद्यांचे आम्ही सादर केले सरकारला आणि सांगितलं की ह्या कायद्याच्या आधारे त्याच्या यादीमध्ये फक्त धनगर असं लिहिलेलं आहे। म्हणजे आम्हाला आता धनगराला अॅट्रॉसिटी कायदा आम्हाला लागू आहे, आम्हाला कोर्ट फी माफी आहे, आमचा ग्रामपंचायत ऍक्टमध्ये आम्हाला घरपट्टी माफ आहे, हे सगळ्या सवलती आम्हाला आदिवासीकडून चालू आहेत। मग तुम्ही कसे थांबवू शकता? मग त्याची फक्त अंमलबजावणी करा एवढंच आमचं म्हणणं होतं आणि ते कागदपत्र आम्ही सादर केले। त्याचप्रमाणे सुधाकर शिंदे समितीचा अहवाल जो आहे तो 5 राज्यामध्ये धनगर आणि धनगर हा प्रश्न निर्माण झाला होता, तिथं धनगरच्या ऐवजी धनगर झालं होतं, पण तिथल्या राज्यांनी ती दुरुस्ती केली आणि धनगरचं रद्द केलं। कारण धनगर ही जमात या राज्यामध्ये नाही, देशामध्ये कुठंच नाही आहे। हा देश स्वतंत्र झालेला अचानक हा शब्द आला आणि धनगरांच्या 4 पिढ्या या देशामध्ये मातीत गेल्या। काही राज्यांनी त्या ठिकाणी धनगर डच्या ऐवजी धनगर केलं आणि तसे GR काढले। त्याचा अभ्यास सुद्धा करण्यासाठी सुधाकर शिंदे समितीची जी महाराष्ट्र सरकारने नियुक्ती केली होती त्याने 9 महिने ते 5 राज्यात जाऊन त्याचा अभ्यास केला। त्याचा अहवाल जो आहे तो महाराष्ट्र सरकार सादर केला। तो 1 तारखेला तो अहवाल तयार झाला, परंतु 7 तारखेपर्यंत तो अहवाल सादर होत नव्हता। कुठली तरी एक अदृश्य शक्ती जी आहे तो अहवाल सादर होऊ देत नव्हता। परंतु मला त्या ठिकाणी 6व्या मजल्यावर मात्र उडी मारण्याची धमकी ज्यावेळी दिली, 1 तासात तो अहवाल जो आहे तो अहवाल सरकारला सादर झाला आणि तो सादर झाला 7 तारखेला। आज जवळपास 14 तारीख आहे, 7 दिवस झाले तो अहवाल अजून सरकारने स्वीकारलेला नाही। त्या अहवालावरती कुठलीही प्रक्रिया या राज्य सरकारच्या दरबारात झालेली नाही। आम्ही जे कायदेशीर पुरावे सादर केले ते पुरावे लॉयर ज्युडिशरीकडून एजीकडे जायला पाहिजे होती, ती सुद्धा प्रक्रिया आज तागायत झालेली नाही। त्यामुळं हा GR सरकार काढणार आहे की नाही आहे याच्याविषयी आमच्या मनात साशंकता आहे आणि तसं चित्र तेवढं काही स्पष्ट नाही आहे। परंतु आज मुख्यमंत्र्यांनी सांगितले की आम्ही हा GR आम्ही लेखी तुम्हाला दिलेला आहे, आम्ही शब्द पाळू। आता ते कसे GR काढतायत, आचारसंहिता लागायच्या आत, मी सांगितलं आजची शेवटची कॅबिनेट आहे, मग कसं करणार तुम्ही? त्यावेळी मला स्पष्टपणे सांगण्यात आलं की हा GR काढण्यासाठी कॅबिनेटची आवश्यकता नाही, सरकार हे GR काढू शकतंय। आणि म्हणून आम्हाला आमच्या अशा आणखी पल्लवी झाल्या की खरंच हे सरकार असं करू शकत असेल तर आचारसंहिता लागेपर्यंत त्या क्षणापर्यंत जे आहे त्या क्षणापर्यंत थांबण्याची आजचा निर्णय आमच्या बैठकीत झाला। आणि जर आचारसंहिता लागेच्या आत जर धनगर समाजाच्या आरक्षणाचा GR जर सरकारने नाही काढला तर या सरकारच्या विरोधात जे आहे, या सरकारच्या विरोधात येणाऱ्या विधानसभेमध्ये या निवडणुकीमध्ये धनगर समाज या सरकारच्या एकाही पक्षाला मतदान करणार नाही। हा निर्णय आजच्या बैठकीत आमचा झालेला आहे। हा झाला ह्या सरकारी पक्षाचा, पण जी महाविकास आघाडी जी आहे तिथले जे 3 पक्ष आहेत त्यांनी सुद्धा कुणी सुद्धा या धनगराच्या आरक्षणाविषयी भर सुद्धा काढलेलं नाही। यापूर्वी या 3 पक्षांचं सरकार या ठिकाणी होतं, त्याच्यामध्ये काँग्रेस होतं, त्याच्यामध्ये शिवसेना होती, उभाटा, त्यावेळी शरद पवार साहेबांची NCP होती, पण त्यांनी सुद्धा या धनगर समाजाला न्याय देण्याचा मुळीच प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला नाही। त्यामुळं महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल यांच्या ह्या 6 पक्षाला धनगर समाज मतदान करणार नाही अशा प्रकारचा निर्णय जो आहे तो आजच्या बैठकीत झाला आहे। मग मतदान करणार कुणाला
तर हे मतदान जे आहे धनगरांचे उमेदवार जे आहेत ज्या ज्या ठिकाणी धनगर समाजाचे धनगर बहुल मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी आम्ही धनगर समाजाचे आम्ही कार्यकर्ते त्या ठिकाणी आम्ही उभा करू। ज्या ठिकाणी धनगर नसतील इतर ओबीसी असतील त्या ठिकाणी आम्ही ओबीसीची उभा करू, तिथं त्यांना मदत करू, इतर ओबीसीची मदत घेऊ। असं करून या प्रस्थापितांचं राज्य जे आहे ते राज्य या ठिकाणी घालून या ठिकाणी धनगरांनी ओबीसीचं राज्य जे आहे ते आणायचा निर्धार जो आहे आजच्या निर्धार मेळावा त्या ठिकाणी झालेला आहे। आमची शेवटची संधी आम्ही सरकारला देत आहोत। या स्टेपला आम्हाला जायचं नाही, म्हणून आम्हाला फक्त आमच्या आरक्षणाशी मतलब आहे। आरक्षण आम्हाला द्या, आमचं बाकी काही नाही। आम्ही सकाळी सांगितलंय की एकनाथ शिंदे साहेबांनी जर आरक्षण आम्हाला दिलं, अंमलबजावणी जी आर काढला तर त्यांच्यावरती पुन्हा मुख्यमंत्रीपदाचा भंडारा आणि गुलाल हा धनगर समाज हा उधळण्यासाठी तयार आहे। पण जर नाही दिलं तर मात्र या सरकारला घरचा रस्ता जो आहे तो आम्ही दाखवण्याशिवाय राहणार नाही। आणि या ठिकाणी बहुजनांचं सरकार जे आहे मग त्या ठिकाणी मुस्लिम असतील दलित असतील या सगळ्यांना आम्ही सोबत घेऊ। आणि आम्ही नवीन पक्ष जो आहे तो पक्ष सुद्धा आम्ही काढलेला आहे, त्याचं नाव आहे ओबीसी बहुजन आघाडी। हा पक्ष रजिस्टर्ड पक्ष झालेला आहे, त्यामुळे एबी फॉर्म सुद्धा जो आहे एबी फॉर्म मागायसाठी आम्हाला कुणाच्या दारात जायची आता आवश्यकता नाही। आता आम्ही तिकिटाची फॅक्टरी आम्ही काढलेली आहे, त्यामुळे आमची मुलं जे आहेत आमची मुलं आमच्याच तिकिटावरती त्या ठिकाणी उभा राहतील आणि आमच्याच मतावरती आमचीच मुलं विधानसभेमध्ये त्या ठिकाणी आमदार झाले दिसतील। या सत्तेमध्ये या ठिकाणी धनगरांची पोरं, रामुशांची, वडरांची, वंजाऱ्यांची पोरं हे तुम्हाला आता मंत्री झालेले दिसतील। हा निर्धार जो आहे हा निर्धार आजच्या बैठकीत आम्ही केलेला आहे। आम्हाला अपेक्षा आहे सरकारकडून की आपण आम्हाला जे आम्हाला काढावा, नपेक्षा आमचा निर्धार आहे हे साही पक्ष झोपवायचे आणि त्या ठिकाणी ओबीसी आणि बहुजनांचं राज्य जे आहे या महाराष्ट्रामध्ये आणायचं हा निर्धार जो आहे आजच्या बैठकीत आम्ही निर्धार पक्का केलेला आहे। सर हिंदी में बोल विरोधी दीजिए। पक्ष आणि सत्ताधारी पक्ष आहेत, विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षामध्ये जे धनगर समाजातील आमदार आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? तेव्हा पक्षाच्या दावणीला बांधलेले जे काही नेते मंडळी आहेत त्या पक्षाच्या भूमिकेशी सहमत झालेले आहेत। आता ह्या आरक्षणामध्ये धनगर समाजाचे किती आमदारांनी भाग घेतला, ह्याच्यामध्ये किती माजी मंत्र्यांनी भाग घेतलेला आहे ते कुणीच आलेलं नाहीये धनगर समाजा मदतीला। एक ते गोपीचंद पडळकर सोडले तर बाकी कुणी या ठिकाणी आलेले नाहीत। त्यामुळं जे पक्षाचे जे आमदार आहेत त्या पक्षाचे एकनिष्ठ असतात, ते चळवळीशी एकनिष्ठ नसतात। आणि म्हणून जे चळवळीशी एकनिष्ठ आहे सामाजिक न्यायाची चळवळ जी आहे आमच्या आरक्षणाच्या चळवळीशी एकनिष्ठ आहे त्यांनाच आम्ही हे करू। जे पक्षाशी एकनिष्ठ आहे त्यांनाही आम्ही घरी बसवण्याचा निर्धार जो आहे आजच्या बैठकीत आम्ही केला। तुम्ही म्हणता की आम्ही विधानसभेची निवडणूक स्वतःच्या ताकदीवरती लढू, लोकसभेच्या वेळेलाही तुमचं असंच वक्तव्य होतं, मग त्यावेळेला तुम्हाला एकही सीट काढता आली नाही, मग आता तुम्ही निवडणूक लढवताना हे दिवास्वप्न तर नाही ठरणार? बघा, लोकसभा ही आमची ट्रायल होती, लोकसभा ही आमची ट्रायल होती आणि त्यावेळी आमची पक्की तयारी पण नव्हती। अवघे 8 दिवसाचा आमचा पक्ष होता आणि म्हणून ह्यावेळी आता आमचा निर्धार पक्का झालेला आहे। आरक्षणाच्या ह्या चळवळीतून आमची सगळी जनमत पक्क तयार झालं। ओबीसी हा महाराष्ट्रातला आता पेटून उठलेला आहे। ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष जो आहे प्रस्थापित मराठा हा संघर्ष आता महाराष्ट्रात होणार आहे आणि ह्याच्यामध्ये ओबीसी धनगर आणि हे दलित मुस्लिम बांधव जे आहेत ह्यांचेच उमेदवार जे आहेत ते निवडून येणार आहेत आणि ह्यांची सत्ता महाराष्ट्रामध्ये येणार आहे। हे 100% सत्य आहे आणि हे सगळं घडणार आहे। अहिल्यादेवीची पुण्य आमच्या पाठीमागे आहे, शिवरायांचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहे आणि ही सगळी बहुजनांची दैवत आहेत। ह्या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही ही लढाई जी आहे, हे रणशिंग जे आहे हे आम्ही आता फुंकलेलं आहे। अण्णा, साधारणतः किती जागा लढवणार? बघा, 288 जागा आहेत। 288 जागांपैकी जिथं प्रस्थापित आहे त्या ठिकाणी पहिलं आम्ही त्याला प्रस्थापितला पाडण्याची आम्ही तयारी करणार आहे आणि त्या ठिकाणी ओबीसी आणि धनगर आणि हा दलित आणि मुस्लिम आहे यांचे आमदार जे आहेत ते आम्ही निवडून आणण्याचा आम्ही 100% आम्ही प्रयत्न करू। सर हिंदी में जो है बोल दीजिए। हिंदी मध्ये जी। हाँ। सर, महाराष्ट्र में आपके कितने कैंडिडेट खड़े हुए हैं? देखिए, महाराष्ट्र में धनगर समाज का आंदोलन ये 1 महीने से चल रहा है। हमारे युवकों ने प्राणांतिक उपोषण किया है, अनशन जो है वो किया। भारत सरकार ने हमें आश्वासित किया गया है, लिखित स्वरूप से आश्वासित किया है
कि धनगर समाज को ये शेड्यूल ट्राइब का आरक्षण जो है उसका GR हम लागू करेंगे, क्योंकि ऐसे बहुत सारे कानून है कि जिसमें धनगर समाज को शेड्यूल ट्राइब की सहूलत ऑलरेडी लागू है, लेकिन सिर्फ धनगर के जगह पे धनगर आ गया, इसलिए हम पे अन्याय हुआ है। वो अन्याय हमने सरकार के ध्यान में लाके दिया है, कागज पत्र सब साधन किया गया है, कानून साधन किया गया है, सुधाकर शिंदे समिति का अहवाल जो है वो भी साधन हुआ है, लेकिन सरकार ने आज की कैबिनेट में भी इसका निर्णय नहीं लिया है। इसलिए हमने सरकार को चेतावनी दिया है कि कोड ऑफ कंडक्ट आचार संहिता लगने तक आप ये धनगर समाज का आरक्षण का GR निकालो। अगर नहीं निकालेंगे तो आने वाले विधानसभा चुनाव में हम आपकी सरकार जो है आपकी सरकार को घर का रास्ता दिखाएंगे, और उस जगह पे OBC, धनगर समाज, दलित और मुस्लिम, ये बहुजनों का सरकार जो है वो सरकार लाने का निर्धार जो है वो आज का बैठक में हमने किया है। महाराष्ट्र में आदिवासी भी है, वो धनगढ़ में आते हैं कि उनको अलग से देखिए, ऐसे हमारी ये मांग जो है आदिवासी का जो आरक्षण अभी है जो 7% है, उसमें से 1% भी हमने मांगा नहीं है। हमारा अलग से 3.5% आरक्षण जो है वो हमें दिया जाए। A कैटेगरी, B कैटेगरी धनगर करके, A कैटेगरी आदिवासी, B कैटेगरी धनगर, ऐसे करके अभी ये जो सुप्रीम कोर्ट है उन्होंने महाराष्ट्र गवर्नमेंट को ऑथराइज किया गया है, ये सब कैटेगराइजेशन आप कर सकते हैं। उस माध्यम से महाराष्ट्र सरकार ये GR जो है 100% निकाल सकता है और निकालना चाहिए। अगर नहीं निकाल दिया तो ये सरकार का जो श्राद्ध है वो हम डालने वाले। शेरगिरी जी, 24 सितंबर से देखा गया कि धनगर समाज की एक मांगी है शेड्यूल ट्राइब में, जिस मांगनी को लेकर आप चल रहे हैं। धनगर समाज जो है महाराष्ट्र का एक बहुत ही बड़ा समाज माना जाता है और इलेक्शन आने वाला है, इस पर भी बहुत बड़ा प्रभाव हो सकता है। हमने देखा कि नासिक, पंढरपुर और अकोला में भारी मात्रा में रास्ता रोको आंदोलन किया गया। क्या ये इलेक्शन को देखते हुए किया जा रहा है या धनगर समाज के हित में शेड्यूल ट्राइब में उनको भर्ती करने के लिए किया जा रहा है? देखिए, ऐसा है कोई भी आंदोलन होगा वो आंदोलन कब करना चाहिए, इलेक्शन जब आगे होगा तो ऐसे आंदोलन जो है उसकी फलित हो जाती है, उसका निर्णय आ जाता है। इसलिए ये जो आंदोलन जो है आगे विधानसभा का इलेक्शन है, इसलिए हमने ये आंदोलन अभी चालू किया है। इसलिए सरकार को लिखित में देना पड़ा, हम देंगे। अगर इलेक्शन सामने नहीं होता तो ये लिखित स्वरूप पे मुख्यमंत्री लिख के हमको नहीं दिया होता। तो इसलिए ये आरक्षण जो है चुनाव पर नजर रखते हुए ये आंदोलन हमने चालू किया है और हम सक्सेस हुए। मुख्यमंत्री ने लिखित रूप में दिए कि हम देंगे। सर, आने वाली सरकार जब आपकी आती है, जैसा मोदी जी ने विकास की बात की और उनके लाल के हसीन सपने दिखाए और लोगों ने देखे भी, उसके बावजूद अभी तक कुछ नहीं हुआ। अगर आपकी सरकार आती है तो जनता के लिए क्या करेगी? देखिए, ऐसा है कि हमारी सरकार जो है बहुजनों की सरकार है, ये गरीबों की सरकार आने वाली है। तो जो भी किसान के लिए, विद्यार्थियों के लिए जो भी विकास की योजना है, उनका भाव, उनके शेत माल को भाव जो है आजकल नहीं मिल रहा है, वो शेत माल को भाव हम देंगे। पूरी शिक्षा जो है, पूरी शिक्षा हम मुफ्त करेंगे। 1 भी रुपया किसी को शिक्षा के लिए ये महाराष्ट्र में इसके आगे नहीं देना पड़ेगा। हमारी सरकार आएगी तो पहला निर्णय हम ले लेंगे कि सारी शिक्षा जो है, गरीब हो या श्रीमंत हो, अमीर हो, सबकी शिक्षा जो है मुफ्त सरकार करेगी। ये निर्णय हम लेंगे। महाविकास आघाड़ी की जब सरकार थी तो भी आपने एक प्रस्ताव रखा था, अब शिंदे सरकार है तब भी ये शेड्यूल ट्राइब में भर्ती करने का प्रस्ताव आपने। अभी जैसे आपने कहा कि कुछ शेड्यूल ट्राइब के जो पर्क्स एंड बेनिफिट्स है वो धनगर समाज को मिल गए, आपका प्रस्ताव किस तरीके से एकनाथ शिंदे जी के पास है कि किस तरीके की एमिनिटी शेड्यूल ट्राइब में दाखिल करने के बाद? देखिए, ऐसा है, हमारी सबसे बड़ी मांग ये कि शेड्यूल ट्राइब की कैटेगरी हमें मिली जाए। हम शेड्यूल ट्राइब में जाना चाहते हैं। अभी हम NT में है, हमारा 3.5%। अगर आप ST में जाते हैं तो हमारे जो कॉन्स्टिट्यूंसी जो है, हमारी जहाँ पे मेजोरिटी है हमारे वोटिंग का है, वहाँ पे हमारे MLA चुन के आ सकते हैं, हमारे खासदार चुन के आ सकते हैं, हमारे जिला परिषद सदस्य आ सकते हैं। हमें अलग से बजट मिल जाएगा। अभी बजट नहीं है, जो शेड्यूल ट्राइब को जो बजट है तो बजटरी प्रोविजन हमारे लिए सरकार को करना पड़ेगा। जो भी योजना है आदिवासी के लिए, वो सारी योजना जो है वो धनगर समाज को मिलेगी। इसलिए धनगर समाज को विकास
जो अभी तक रुका हुआ है पूरी तरह से विकास अगर होना चाहते हैं तो ये सहूलत जो है हमें किसी भी हालत में सरकार को देनी पड़ेगी। सर मेरा आखिरी सवाल है कि आपके कैंडिडेट महिलाएं कितनी रहेगी और जेंट्स कितने रहेंगे? देखिए ऐसा है, हर एक चुनाव क्षेत्र में जिस तरह से अगर महिला भी आगे आती है, यहाँ भी हमारी एक महिला अभी तैयार है लड़ने के लिए, ऐसे अनेक महिला हमारी तैयार है, तो हमारे कैंडिडेट में काफी संख्या में महिलाओं की संख्या जो है वो आपको दिखाई दी। अण्णा एकदा मराठीत पुन्हा सांगा. अण्णा पुण्यश्लो कायलेदेवी होळकरांचा, पुण्यश्लो कायलेदेवी होळकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की हो मॅडम आप पूछ लो तो मैं अण्णा आज काय सांगा बैठक पार पडली आज तुम्ही देखील असं सांगितलं की तुम्ही देखील पक्ष काढलेला आहे लोकमत न्यूज 18 लोकमत अरे मागचे 5 मिनिटं शांत बसा प्लीज. आज तुमची बैठक पार पडली या बैठकीत काय ठरलं आणि तुम्ही देखील आता म्हटलात आम्ही पक्ष देखील काढणार आहोत आणि येत्या विधानसभेला तुम्ही देखील उमेदवार उभे करणार आहात जे धनगर समाजाला आणि खरं तर जे पक्ष असतील सर्वच पक्ष असतील यांना तुम्ही मतदान नाही करणार असं देखील ठामपणे सांगितलेलं आहे. आजच्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचा एसटी आरक्षणाचा अंमलबजावणीचा GR जो आहे तो निघेल अशी संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाजाची अपेक्षा होती, पण आजच्या बैठकीत ते होऊ शकलं नाही. मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेबांनी लेखी स्वरूपात आम्हाला दिलेलं आहे की 15 दिवसामध्ये आम्ही हा GR काढू, सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करू. यासाठी लागणारी सगळी कागदपत्रं आम्ही सरकारकडे यापूर्वीच आम्ही दिलेली आहेत, परंतु आज तागायत ती प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. ती गेल्या 30 तारखेला त्याची मुदत संपलेली आहे. 14 दिवस जास्त झाले आणि म्हणून आम्ही प्रत्येक कॅबिनेटमध्ये आम्ही डोळे लावून आम्ही बसलो आहोत. आजच्या कॅबिनेटमध्ये शेवटची कॅबिनेट असं आम्हाला कळलं. आज आम्ही मुख्यमंत्रीमध्ये भेट घेतली, त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतली, अजितदादांची भेट घेतली आणि त्यावेळी आम्ही त्यांना सांगितलं की आजच्या बैठकीत आपण निर्णय करणार आहात का, आजची बैठक शेवटची आहे का. त्यांनी सांगितलं की धनगर समाजात GR काढण्यासाठी कॅबिनेट मिटिंगची आवश्यकता नाही, हा आम्ही कधीही काढू शकतो. त्याची प्रक्रिया जी आहे ती आमची सुरू आहे आणि आचारसंहिता लागायच्या आतमध्ये हा निर्णय आम्ही लागू करू अशा प्रकारचा त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं. पण आम्ही सरकारला अल्टिमेटम दिलेलं आहे की आजच्या बैठकीमध्ये आम्ही त्याला अल्टिमेटम दिलेलं आहे की तुम्ही आचारसंहितेच्या आतमध्ये हा धनगर समाज दिलेला शब्द आपण पाळावा, त्याचा GR आपण काढावा. जर आपण तो काढला तर या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी हा विजयाचा आम्ही भंडारा आणि गुलाल उधळल्याशिवाय राहणार नाही. पण जर हा GR नाही दिला, नाही काढला तर आजच्या बैठकीत निर्धार झालेला आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये या सरकारच्या तिन्ही पक्षाचे आहे या तिन्ही पक्षांचं सरकार घरी बसवायचं आणि त्याचप्रमाणे हे महायुती झालं, पण महाविकास आघाडीचे जे काय घटक पक्ष आहेत त्या तिन्ही पक्षांनी सुद्धा या आरक्षणामध्ये काहीच भूमिका जी आहे विरोधी पक्ष म्हणून त्यांनी भूमिका घेणं आवश्यक होतं. पण त्या ठिकाणी या महाविकास आघाडीचा एकही नेता आंदोलनाला भेट देण्यासाठी आला नाही, त्यांनी काहीच या ठिकाणी समर्थन दिलेलं नाही. त्यामुळे हे सुद्धा धनगर आरक्षणाचे विरोधक आहेत. म्हणून याही तिन्ही पक्षाच्या जे काही उमेदवार उभा राहतील त्यांना सुद्धा धनगर समाजानं मतदान करायचं नाही असाही निर्णय आजच्या बैठकीत झालेला आहे. मग या ठिकाणी मतदान कुणाला करायचं तर आम्ही धनगर आणि ओबीसीचा स्वतंत्र पक्ष जो आहे तो आम्ही स्थापन केलेला आहे. त्याचं नाव आहे ओबीसी बहुजन आघाडी. हा रजिस्टर्ड पक्ष आहे. या पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी धनगर समाज बहुल असलेले मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी धनगर समाजाचे उमेदवार जे आहेत ते आम्ही उभा करू. या ठिकाणी इतर ओबीसी समाजाचे बहुल मतदारसंघ आहे म्हणजे वंजारी असतील, माळी असतील, केली असतील, कोच असतील त्या ठिकाणी त्यांचे उमेदवार उभा करू
आणि त्या ठिकाणी धनगर समाजाला मतदान करेल, ओबीसी धनगर समाजाच्या मतानं उभा करतील, मुस्लिम बहुल मतदारसंघात मुस्लिम उमेदवार आम्ही उभं करू, दलित बहुल मतदारसंघात आम्ही दलित उमेदवार उभा करू. अशा तऱ्हेने बहुजनांचं सरकार जे आहे, बहुजनांचे आमदार यावेळी मतदारसंघामध्ये त्यांच्या माध्यमात ठामपणे उभा राहून येणारी विधानसभा जी आहे बहुजनांची निवडून आणायची, येणारं सरकार जे आहे ते बहुजनांचं सरकार जे आहे त्या ठिकाणी आणायचं. कुठल्याही परिस्थितीत बहुजन सरकार आणि ओबीसी मुख्यमंत्री हा नारा जो आहे तो नारा देऊन आम्ही येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही सामोरे जाणार आहोत. हा आजच्या बैठकीत निर्णय पक्का झालेला आहे की जर आरक्षण नाही तर मतदान नाही, आणि आरक्षण दिलं तर तुम्हाला मतदान, आणि नाही दिलं तर तुम्हाला घरचा रस्ता. आमची धनगरांची पोरं, रामोशांची, वडिलांची, या ठिकाणी वंजारांची, माळ्यांची पोरं त्या ठिकाणी आमदार म्हणून त्या ठिकाणी जातील, आणि त्या ठिकाणी शपथविधी सुद्धा जे आहेत या बहुजनांची पोरं मंत्री म्हणून शपथविधी घेणार. आजचा हा निर्धार जो आहे आजच्या बैठकीत आम्ही केलेला आहे. जय मल्हार.